The great happiness. विनंतीस मान देऊन आज 3 बुद्धपुत्र आपल्याकडे उपस्थित आहेत। हे मोठं आपलं पुण्य आहे की या सकाळच्या मंगलमय प्रहरी भंतेजी आपल्याकडे आले, गावावरून पाहुणे पण आले आहे। विनंती एकच होती की भंतेजी आम्हाला तारीख कधी देता, बस भंतेजी आम्हाला तारीख कधी देता। म्हणता म्हणता मला वाटतं 1 वर्ष झालं बघा। एका वर्षापासूनची विनंती होती आणि ती आज फळाला आली, नाही का? त्यातल्या त्यात मला विचारू म्हणू रिक्वेस्ट करू परेशान होऊन शेवटी इकडे काय डाळ शिजत नाही बाबली, इकडे मोर्चा बनवला आणि इकडे विनंती केली। लोक असेच करतात, मग बरोबर आम्ही मानलो नाही, यांना ते मानले नाही तर त्यांना, आणि मग कधीतरी तारीख ऍडजस्ट होते। तर ही पण तारीख आम्ही ऍडजस्ट केली आहे बघा। आणि बाळाचं रियाजचं पुण्य आहे, हे खरं तर रियाजसाठीच आम्हाला यायचं होतं आणि येणाऱ्या बाळासाठी पण यायचं होतं। तर हा दुर्द शर्करा योग आहे, म्हणजे रियाज तर आहेच आहे, त्याला निरोगी उदंड आयुष्य लाभावे आणि येणाऱ्या बाळालाही तो गुणवान बाळ असावा, सुसंस्कारी बाळ असावा, यासाठी म्हणून मंगलमैत्री ताईसाठी, राहुलसाठी आणि सर्वच आपल्या दोन्ही परिवारासाठी मंगलमैत्री करण्यासाठी म्हणून भिक्षू संघ इथे उपस्थित आहे। तर बघा, जीवनामध्ये भगवान बुद्ध म्हणाले की या जगतात खरं जर पाहिलं हकीकत मध्ये तर ना कोणी 100% सुखी आहे आणि ना कोणी 100% दुःखी आहे। हसणारे रडू शकतात आणि रडणारे हसू शकतात। ते कोणत्याही जाती धर्माचे असो, श्रीमंत असो, गरीब असो, लहान असो, मोठे असो, तरुण असो, म्हातारे असो, स्त्री असो, पुरुष असो, याचा काही संबंध नाहीये। इथे बसलेल्यांचं जरी गणित तुम्ही लावलं, आपण डोळे बंद करून स्वतःला जर विचारलं की मी खऱ्या अर्थाने सुखी आहे का, समाधानी आहे का जीवनामध्ये, लोकांना सांगण्यासाठी असते आपलं बस फर्स्ट क्लास आहे सगळं काही, पण हकीकत तशी नसते, ते आपल्यालाच माहित असते। तर असं जीवन प्रत्येकाचं आहे बघ। प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रॉब्लेम्स आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे। त्या दुःखाचं प्रमाण आणि प्रकार वेगवेगळा आहे, फरक एवढाच आहे। कुणाचं कमी दुःख आहे तर कुणाचं जास्त आहे। कधी कधी आपलं जास्त असते आणि ज्यांच्याबद्दल विचार करतो त्यांचं कमी असते, कधी कधी आपलं कमी असते आणि समोरच्यांचं जास्त असते। कधी कुणाला कोणतं दुःख तर कधी कुणाला कोणतं दुःख आहे। कुणाला घराचं दुःख आहे, कुणाला लग्नाचं दुःख आहे, कुणाला लग्न झाल्यावर लेकरा बाळाचं दुःख आहे की ना? बघा तुम्ही, कुणाला मुलाचं दुःख तर कुणाला मुलीचं दुःख आहे। मुलंच झाले नाही, मुलगी झालीच नाही त्याच्यामुळे परेशान आहे, असतात का नाही? मुली झाल्या मुलगा झाला नाही त्याच्यामुळे परेशान आहे, मुलंच झाले मुलगीच झाली नाही त्याच्यामुळे परेशान आहे, लग्न होतच नाही याच्यामुळे परेशान आहे, आणि लग्न झालं ना आता काही खरं नाही हो केलं त्याच्यामुळे लोक परेशान आहेत का नाही? ज्याचं त्याला दुखणं आहे बघा, ते कोणत्याही जाती धर्माचे लोक असो, स्त्रियांचे दुखणे वेगळेच आहेत, पुरुषांचे दुखणे वेगळेच आहेत बघा, तरुणांचे दुखणे वेगळेच आहेत आणि तरुणींचे दुखणे वेगळेच आहेत। प्रत्येक जण इथे दुःखाने ग्रासलेला आहे म्हणाले भगवान। दुःख प्रत्येकाच्या सोबत आहे, कारण आपला जो जन्म आहे, जो जीवन आहे, ते जे आपल्याला प्राप्त झालाय, या दुःखाच्या डोंगराला पार करून निर्वाणाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठीच मनुष्याचा जन्म आहे। दुःख नाही कुणाला। प्राण्यांमध्ये माणसांमध्ये फरक एवढाच आहे फक्त की प्राण्यांना व्यक्त करता येत नाही किंवा ते व्यक्त होत नाही, आणि माणसं मात्र व्यक्त होत राहतात। याला त्याला सांगत राहतात, काय सांगा हो, काय सांगू दादा, काय सांगू आई, काय सांगू काकू, काय सांगू मामी, ते काय सांगू म्हणण्यात जिंदगी जाते। आणि जिंदगीत कधी असं वाटत नाही की बाजीवर समाधान येते, पण सुख येते, पण फ्रिक्वेन्सी अशी बनवलेली असते की माझ्याकडे काहीच नाही हो, फारच दुःख आहे। आपली फ्रिक्वेन्सी जशी सेट केलेली असते, आपण त्याच स्वभावामध्ये वावरत असतो बघा। म्हणून मानलं तर सुख आहे, नाही तर दुःखच दुःख आहे। तुम्ही आजूबाजूला जर पाहत असाल तर आपल्याकडे जे जे आहे तेही कुणाकडे नाही आहे, तरी लोक सुखी आहेत बघा। तुम्ही पाहता, फक्त मी नेहमी सांगत असतो, पण आपण पाहतो काय लोकांचं काय दिसते आपल्याला? लोकांचं दिसते सुख आणि आपलं दुःख दिसते। गणित इथेच बिघडते प्रत्येकाचं।
लोकांचं सुख दिसते, अरे बाप ते तर खूपच हसू लागले हो, त्यांच्या घरात काय ते सुनबाई काय ते सासूबाई, अरे बाप पुण्या गोविंदाने. आता सगळ्यात हा डोंगर दुरून चांगला दिसते आपल्याला, आणि आपलं दुसऱ्याचं सुख पाहण्याचा नाद लागलेला असते आपल्याला. काय त्यांची गाडी हो मला कधी मिळेल, काय त्यांचं घर आमचं कधी होईल, काय त्यांचे लेकरं सुधारले बघा ना आमचं कधी सुधारते, काय त्यांचं सगळं व्यवस्थित झालंय आणि आमचं कधी होईल. आपलं गणित फिक्स केलेलं आहे आपण. असं प्रत्येकाने बघा काही अपवाद वगळतात आणि तुम्ही नाही तसे बाबा, तुम्ही नाही. प्रत्येकाने असं गणित फिक्स केलं आहे बघा. म्हणून जगाकडे पाहून पाहून काय म्हणतात, अरे माझेच गुडघे फार दुखतात, आपलेच गुडघे दुखतात का बाबा, आपले दुखते, आपलीच कंबर दुखते का, खरं सांगा आपलीच दुखते का, नाही आहे. लय लोक असे की कोणाची कंबर दुखते, कोणाची कंबर मोडलेलीच आहे, कोणाचे गुडघे दुखतात तर कोणाचे गुडघे कामातूनच गेलेले आहे, कुणाला पायच नाही तर कुणाला डोळेच नाही तर कुणाला कान नाही, कुणाला ऐकायलाच येत नाही तर कुणाचं हृदय काढून ऑपरेशन केले, कुणाचं बायपास झाले तर कुणाचं सर्जरी झाली तर कुणाचं एकदम किडन्या काढल्यात, कोणी एकाच किडनीवर आहे, कुणाच्या दोन्ही खराब झाल्या. त्यांच्यापेक्षा आपण सुखी नाही का, पण असतात का सुखी लोक, असू नाही. पण ते किडन्या खराब झालेलं एखाद्या कधी कधी हसत असेल, समाधानाने राहत असेल ठीक म्हणतो, पण ज्यांच्या किडन्या चांगल्या सगळंच व्यवस्थित आहे ते टेन्शन मध्ये असते. मी म्हणतो जीव द्यायचा विषय, दुःखी होण्याचा रडण्याचा काय विषय, भगवान म्हणाले जे आहे त्याच्यामधून सुख कसं उपभोगता येईल याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून राहुल आणि आपली राजेश्वरी ताई दोघेही प्रसन्न आहेत, धार्मिक आहेत, हा प्लस पॉइंट आहे बघा. नाही तर आजच्या जमान्यात टीव्ही आणि ते चित्रपट आणि सिरियल आणि मालिका बस, आणि मला पान फुलवा, आमीन मीन आमीन मी, दोघे हँडसम आहेत, ब्युटिफुल आहेत, सुंदरच आहेत, सुंदरता आहेत, पण गुणवान पण आहेत बघा. हे पण असायला पाहिजे. नाही तर काही काहीकडे सौंदर्यच आहे गुण नाही, आणि काही काहीकडे सौंदर्य नाही पण गुण आहे. तर म्हणून आपण सुंदरही असायला पाहिजे आणि गुणवानही असायला पाहिजे. भगवान बुद्ध म्हणाले सुंदर नसेल एखादं तर चालेल पण गुणवान असायला पाहिजे. आणि म्हणून आज इथे मी तुम्हाला सांगेल की प्रत्येकाचं कर्म वेगवेगळं आहे बघा. का लोक सुखी असतात काही, आणि काही लोक कमी सुखी, काही लोक दुःखी, काही लोक कमी दुःखी असतात. का फरक आहे? एका परिवारातही फरक आहे बघा, आहे का नाही? सगळेच एका मानसिकतेवाले लोक नसतात, आहेत का? आता आपल्या देशात खरं पाहिलं तर लोक काय काय करतात बघा, कोणाकोणासमोर हात जोडतात, तुपाचा दिवा जळतात, पूजा करतात, कोण सगळ्या जाती धर्माचे लोक. आता ते बाकीचं करतात म्हणून लोक लय सुखी आहेत का? आहेत का? जे करतात समजा लय भरोसा आहे, लय सुखी आहेत असं वाटते का तुम्हाला? ज्या घरामध्ये असं लय मोठं काय ठेवलंय म्हणून सुखी आहेत असं काही आहे का गणित? बिलकुल नाही. आता कालच बघा आम्ही एका गावाला गेलो होतो, त्या गावामध्ये आमचे भंतेजी सांगत होते की एक महाराज आहे, कोणीतरी पुजारी आहे, तर ते पुजाऱ्याची भेट झाली म्हणे. पुजारी रडत होता माझ्याकडे, तर त्यांना विचारलं म्हणे मी काय झालं, तर ते म्हणे महाराज ते हे महाराज त्यांच्या दृष्टिकोनातून, तर ते म्हणाले की महाराज तुम्हाला काय सांगू, मी रोजच्या रोज पूजा करतो, मंदिरातच राहतो, पण माझी सून आणि माझा एक लेक आम्हाला लई त्रास देते, आणि हे कोणाला सांगावं? तुम्ही असं बोलता म्हणून सांगतो तुम्हाला, पण हे सांगावं कोणाला सांगावं? तो लोकांचा आमच्यावरचा आणि त्याच्यावरचा भरोसा उडून जाईल म्हणून सांगता येत नाही म्हणे. एकदम मुकत बसावं लागते म्हणे, शांतच बसावं लागते. म्हणून दुखणं प्रत्येकाला आहे बघा. हे सांगण्याचं माझं तात्पर्य आहे, त्या दुखण्यातूनही आपल्याला सुख उपभोगता आलं पाहिजे, सुख मानता आलं पाहिजे, सुखी राहता आलं पाहिजे. आणि वेळ बघा कायम राहत नाही, ही गोष्ट नेहमी सांगतो. राहते का कायम वेळ सारखी? बिलकुलच राहत नाही, कोणाच्याच बद्दल राहत नाही, आमच्याही बद्दल, तुमच्याही बद्दल आणि कुणाच्याही बद्दल. वेळ कायम तशीच राहत नाही. सुखाचे दिवस कायम नसतात आणि दुःखाचेही दिवस कायम नसतात. आजारपण पण कधी पोट दुखलं, कधी कान दुखला, कधी काही त्रास झाला, कधी वळाचं दुखलं, कधी कुणाचा काही प्रॉब्लेम असेल, परमनंट नाही आहे म्हणाले भगवान बुद्ध. त्याच्यात परिवर्तन होते. परिवर्तन हा निसर्गाचा या जगाचा नियमच आहे बघा. आणि म्हणून कोणी खुश असते आज, उद्या एकदम बारीक असतो. कोणाचं आज बारीक तोंड आहे, उद्या एकदम खुश. बघा तुम्ही लॉटरी लागली, नाचते, आणि सगळं गेलं आपल्या हातून की मग रडत बसते, आहे की नाही? जीवन असंच आहे बघा. जसं झाडाला पानं येतात, हिरवेगार बनतात आणि एक दिवस पिवळे होतात, गळून पडतात. हा निसर्गाचा नियम आहे का नाही? कोणतंही झाड
फुलाचं असो की कोणते असो, बीज लावलंय त्याला अंकुर फुटला, रोपट झालं, झाड बनलं, फुलोरा आला, त्याला फळं आले, एक दिवस सगळं काही नष्ट होते, झाडे नष्ट होते. ही गणित असंच आहे म्हणाले भगवान बुद्ध. म्हणून खचून जायचं नाही, त्या निगेटिव्हिटी मध्ये राहायचं नाही, वावरायचं नाही, मनाला लावून घ्यायचं नाही दुःख. भगवंताच्या वाणीवर, आपल्या पुण्यकर्मावर, कुशल कर्मावरती विश्वास ठेवायचा. मी दान पुण्य करण्याची माझी प्रवृत्ती आहे, शील पालन करण्याची माझी प्रवृत्ती आहे, उपोषण पालन करण्याची माझी प्रवृत्ती आहे, मंगल मैत्री करण्याची माझी प्रवृत्ती आहे, माझी बुद्धावर, धम्मावर, संघावर श्रद्धा आहे. आणि माझ्याकडे हे जे म्हणून कोणतं पुण्यकर्म, कुशल कर्म मी करतो आहे, करत आलेलो आहे, करणार आहे, त्या सगळ्या पुण्यकर्मावरती माझा विश्वास आहे, कुशल कर्मावरती माझा विश्वास आहे. म्हणून त्या योगे, त्या बलाने माझ्या जीवनामध्ये, माझ्या परिवारामध्ये जे म्हणून कोणतं दुःख आहे, दारिद्र्य आहे, परेशानी आहे, त्रास आहे, आजारपण आहे, तो नष्ट होईल असं आपण स्वतःला खात्री करून सांगितलं पाहिजे. कारण वेळ सारखी राहत नाही, आणि खरंच राहत नाही. तुम्हाला सांगतो बघा, कालचे कंगाल असलेले लोक मालामाल झाले की नाही, आणि मालामाल झालेल्यापैकी जे बिघडलेले असतील, दारूच्या आहारी गेलेले, ते पुन्हा कंगाल होतील का नाही? परिवर्तन आहे का नाही जीवनामध्ये? आणि म्हणून या सगळ्या गोष्टी परिवर्तनाच्या असतात. भगवान बुद्ध म्हणाले, म्हणून पुण्य कर्मावरती आपण विश्वास ठेवायचा असतो, हिंमत हारायची नसते, प्रयत्न करायचे असतात. सगळ्या गोष्टी अशाही नाही की मागचे कर्म असतील, बिलकुल मागचे कर्म असतात. मागच्या कर्माचाच हा गाडा असतो, पण बुद्धाचा कर्म सिद्धांत हा आशावादी आहे. भगवंताच्या कर्मसिद्धांत वेगळा सांगितलं, म्हणजे आशावादी सांगितलेला आहे. जसं की हातावर हात ठेवून बसण्याची गरज नाही म्हणाले भगवान बुद्ध. आपल्या जीवनामध्ये आता दुःख असेल तर त्या दुःखाला आपण नष्ट करू शकतो म्हणाले भगवान बुद्ध. त्याला दुसरं कोणी नष्ट करणार नाही. भगवंताचं काय वचन आहे? आपल्या दुःखाला दुसरं कोणी नष्ट करणार नाही. त्या दुःख नष्ट करण्याचा मार्ग सांगितला भगवंताने. जसं 4 आर्य सत्य सांगितले बघा, त्या 4 आर्य सत्यात काय सांगितलं भगवंतानं? जगात दुःख आहे म्हणाले भगवान बुद्ध. पहिले आर्य सत्यात काय सांगितलं? जगात दुःख आहे. दुःख आहे तर भगवान बुद्ध म्हणाले विनाकारण नाही, दुःखाचं कारण आहे म्हणाले भगवान बुद्ध. मग दुःखाचं कारण शोधलं भगवंतांचं. कारण काय आहे? तृष्णा. तृष्णा म्हणजे आसक्ती, लालसा, अपेक्षा. म्हणजे जसं की त्यांचं आता हे नवरा बायको आहे, उदाहरण म्हणून सांगतो नाही का. आता राहुलने अपेक्षा केली ताईकडून, किंवा ताईने अपेक्षा केली राहुल, बाहेर गेलेत, गावाला गेले तर माझ्याकडून काही, माझ्यासाठी काहीतरी घेऊन येऊ. समजा म्हणून अपेक्षा केली, किती प्रेम आहे ते पाहूच. लोक असं करत असतील. समजा आणलं नाही तर ती आले, समजा ताई आली किंवा राहुल आले, आणि आले रिकाम्याच हाताने, काहीच आणलं नाही, आपण तोड फुगून बसतो. आले ठीक आहे, काय या बस. असं होते की नाही? का दुःख झालं हे एवढंच दुःख छोटं जरी असलं, का झालं? अपेक्षा बाळगल्यामुळे. भगवान बुद्ध म्हणाले, अपेक्षा बाळगली की अपेक्षांचा फुगा फुटतेच. आता काही अपेक्षा पूर्ण होतात, पण सगळ्याच कशा होतील? पूर्ण होतात का सगळ्याच? प्रत्येकाच्या जीवनामध्ये बघा, विचार करून बघा तुम्ही, सगळ्याच अपेक्षा पूर्ण होतात का आपल्या? काही बिलकुल पूर्ण होतात, पण काही होतच नाहीत पूर्ण. जीवनभर अपेक्षा असतात, काही त्या पूर्ण होत नसतात. सगळ्याच अपेक्षा कशा पूर्ण होतील आणि कुणाच्या पूर्ण होतात? इथे अपेक्षा वाटते आपल्याला असं. आणि त्यामुळे बघा, जीवनामध्ये भगवान म्हणाले, आताच जे कर्म आहे, दुःख आहे, दुःखाचं कारण जर आहे तर दुःखावर निवारण पण आहे म्हणाले भगवान बुद्ध. जसं की आजार झाला तर आजाराचं कारण आहे. मग आजाराचं कारण जर समजलं तर त्याच्यावर दवाई पण आहे, आणि दवाई जर समजली तर दवाई घ्यावी लागेल, हा त्याच्यावरचा उपाय आहे. पण आजार आहे हो, फारच दुखते हो, फारच त्रास होते हो, फारच परेशानी होते हो, असं रोजच्या रोज जरी म्हणत बसलो आणि कोणाकडे सांगत बसलो, त्याचा फायदा होईल का? काय? उलट दुःख जेवढं सांगत राहाल तेवढं ते वाढते. बघा, तुम्ही करत असाल असं, तर जेवढं दुःख तुम्ही सांगत राहाल तेवढं दुःख वाढते. कारण समोरचे म्हणतात, हा असं, अरे वा, आमच्याकडे काही नाही बाबा. ते अजून मग म्हणते, तुमच्याकडे नाही, मग तुमच्याकडे नाही म्हणजे मी लय परेशान आहे. दुःखाची अशीच गोष्ट आहे. बघा ना तुम्ही, समजा मी नेहमी सांगतो, एखाद्या भगिनीनं कोणाला म्हणा, माझा नवरा त्रास देते बा, माझी सासू त्रास देते, ते म्हणते त्रास देते, आमच्या लग्नाला 25 वर्ष झालं म्हणते, असं बोट लावलं नाही म्हणते, आता रोज मार खात असेल. लोकांचा स्वभाव असाच आहे, तुम्हाला सांगतो. म्हणून दुःख पाखडत बसायचं नाही, सुख पाखडत राहायचं. आणि सुखही जास्त पाखडायचं नाही, कारण लोक दुःखी आहे, लोकांना ते सहन होत नाही. लोक असं आहे का, मग बरोबर लोक काटा काढतात बघा. म्हणून आपण सुख मानून घेतलं पाहिजे, सुखी राहिलं पाहिजे, आनंदाने राहिलं पाहिजे, आणि लोकांना ओळखता आलं पाहिजे. लोकांना काय बोलायचंय, काय नाही बोलायचंय, कुणाला बोलायचंय, कुणाला नाही बोलायचंय, कुणाला काय सांगायचंय, कुणाला काय नाही सांगायचंय, ह्या पण गोष्टी कळाल्या पाहिजे. नाही तर तिथे गणित
बिघडते बघा. म्हणून भगवंताने सांगितलं की जर दुःख आहे, दुःखाचं कारण समजलं आहे, दुःखावर निवारण आहे दुःखाचं, तर निवारण करण्याचा मार्ग आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला की नाही भगवान तुकांनी. म्हणून गोळ्या औषध घेतल्याशिवाय दुखणं कमी होईल का? होईल का? इथूनच म्हटलं ते डॉक्टर आमच्या ओळखीचे बाबा काय डॉक्टर आहेत, लय चांगले डॉक्टर, होईल का दुखणं कमी? हात जोडणारे लोक असतील तर मग त्यांनी दवाखान्यात जाऊच नाही. कुठे हात जोडतात नाही लोक. आता हे सगळ्यांना सांगतो आपण, लय हात जोडणारे लोक, लय कोणाकोणावर विश्वास लोकांचा, कशावर. भगवंताचा धर्मकर्मावरती आधारित आहे. आणि काही लोकांचं काहीच नाही, फक्त त्यांना वाटते बा असं केलं की झालं. कसं काय झालं? तर झालं असतं तर घरामध्ये दुःख राहिलं असतं काय? म्हणून भगवंताचा धम्म हा कर्म सिद्धांत शिकवणार आहे, पुण्य कर्मावरती बोलणार आहे, सांगणार आहे, विश्वास ठेवायला सांगणार आहे. म्हणून जीवनामध्ये सदैव आपल्या पुण्य कर्मावरती विश्वास ठेवा. ताईचा प्रचंड आग्रह होता, गेल्या अनेक दिवसांपासूनचा आग्रह होता. आणि ऍक्च्युली आमच्याकडे जास्त वेळ नसल्या कारणाने आताही आम्ही विचार केला होता की बरोबर 1 तासभर फक्त थांबायचं, जायचं, नाश्ता करायचा, निघायचं. आणि आता घड्याळाकडे पहा बरं, आम्हाला एवढं किती वेळ झाला का नाही? आणि वैद्यजी पण आता थोडस बोलतील, आशीर्वाद होतील, म्हणून आधी बोलत नाही. रोज प्रवचन ऐकताच तुम्ही. आपलं दी ग्रेट हॅपीनेस चॅनल जिंदाबाद आहे, सर्च रिसर्च आहे, प्युरिटी ऑफ माइंड आहे, आणि अनेक भिक्षूंचे चॅनल्स आहेत ते जिंदाबाद आहेत. आपले डोळे उघडण्यासाठी, आपली ट्यूब पेटवण्यासाठी, आपल्याला सजग राहण्यासाठी, सावध राहण्यासाठी, जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी युट्यूबच्या माध्यमातून आपल्या अनेक धर्मदेशना दिल्या जातात. पण वेळेच्या अभावी मी अधिक बोलत नाही आहे. आपल्या रियाशला खूप खूप आशीर्वाद, त्याला निरोगी उदंड आयुष्य लाभावे. ताईला, ताईच्या गर्भातील बाळाला, राहुल आणि आपल्या दोन्ही परिवाराला आणि उपस्थितांना देखील मिळालेल्या आयुष्यामध्ये सुख, शांती, समाधान, आयुष्य, आरोग्य आणि बल प्राप्त व्हावे. आज या निमित्ताने आपण जे जीवन आदी दान पुण्य करीत आहात, या दान बलाने आपल्याला, आपल्या परिवाराला, रियाश बाळाला खूप खूप मंगल हो, त्याचं निरोगी उदंड आयुष्य लाभावे, सुख शांतीचं जीवन प्राप्त व्हावे, आपल्या इच्छा आकांक्षा पूर्णत्वास जाव्यात, अशा प्रकारची मंगल आणि उदात्त कामना व्यक्त करून मी माझ्या शब्दांना पूर्ण करतो. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सर्वमंगलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. The great happiness. बुद्धं शरणं